नमस्कार. मी उल्का उद्धव पटवर्धन. आपण रोज रेसिपीचे व्हिडिओ बघतो आणि रोज तुम्ही माझे व्हिडिओ बघता, मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करता. आज मी म अ, आज 3 वर्ष माझ्या YouTube चॅनेलला झाली आहेत. मला आज आनंद होतोय हे सांगायला की 3 वर्ष मी अविरतपणे हे काम केलेलं आहे आणि त्याची पोचपावतीही मला मिळालेली आहे. खरं म्हणाल तर 60 नंतर माणसाला म्हणजे जनरल बायकांना जेवण करण्याचा सुद्धा कंटाळा येतो. पण 60 नंतर म्हणजे 65ला मी YouTube चॅनल सुरू केलं. ते सुद्धा अगदी योगायोगानं YouTube चॅनल सुरू झालं. माझ्या मुलींचा मला खूप आग्रह होता, की "आई तुला भरपूर काही-काही येतंय, तू YouTube चॅनल सुरू कर." पण माझं मनही धजावत नव्हतं. मला जमेल का? मला हे झेपेल का? असं मला वाटत होतं आणि म्हणून मी त्याच्यात फार मोठी काही पडत नव्हते. पण अशातच एक दिवशी माझी नात आली आणि माझी नात मला म्हणाली, "आजी मला पिठलं कर गं." आणि मी घरात गेले आणि पिठलं करू लागले. तर पिठलं करता-करता तिनं माझा व्हिडिओ केला आणि तो व्हायरल केला. व्हायरल केल्यावर लगेचच मला मेसेज यायला लागले, फोन यायला लागले आणि माझं चॅनेल ते व्हायरल व्हायला सुरुवात झाली. आता पहिल्या दिवशी व्हिडिओ झाला, दुसऱ्या दिवशी काय करायचं? असा माझ्या डोळ्यासमोर प्रश्न आला. माझ्याकडे करण्यासारखं भरपूर काही होतं. म्हणजे अजूनही माझ्याजवळ भरपूर काही करण्यासारखं आहे. पण प्रत्येक वेळी काय होतं, अडचणी घरात बऱ्याच असतात. म्हणजे जरी माझ्याजवळ वेळ असतो, पण व्हिडिओ करणाऱ्याला वेळ हवा असतो किंवा इतर आजूबाजूचं वातावरण व्यवस्थित हवं असतं. कारण माझं घर रस्त्यावर आहे, जवळ कार्यालय आहे, आजूबाजूला कामं चाललेली असतात. त्याच्यामुळे घरात शांतता अजिबात नसते. सारखा डिस्टर्ब असतं चालू. त्याच्यामुळे अशा ह्याच्यात व्हिडिओ करायचा कधी असा प्रश्न असतो. मग आम्ही आता व्हिडिओ एक तर सकाळी करतो किंवा संध्याकाळी करतो. म्हणजे जमेल तेव्हा आणि जेव्हा शांतता असेल अशा वेळी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतो. तरी सुद्धा त्यावेळी काही वेळा कुत्र्याचं भुंकणं, काही वेळा कोणाचे हाक मारणं, गाड्यांचे आवाज हे सगळं येत असतं. पण ते सुद्धा तुम्ही सगळं सहन केलेलं आहे आणि माझ्या चॅनेलला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिलेला आहे. आता पहिल्या दिवशीचा व्हिडिओ झाला, दुसऱ्या दिवशी काय करायचं? तर माझ्या घरातच राहणारा चैतन्य बर्वे, त्याला मी म्हटलं, "तू करशील का रे व्हिडिओ?" आणि त्याने ते स्वीकारलं. रोज माझा व्हिडिओ तो येऊन करायचा. अगदी मी छोटे-छोटे 2-3 मिनिटाचे व्हिडिओ टाकायची. पण मी नित्यनियमानं ते सुरू केलं आणि माझे व्हिडिओ सुरू झाले. 3 महिने त्याने माझे अविरतपणे व्हिडिओ करून रोज ते स्वतः येऊन मला म्हणजे दाखवायचा कसं करायचं, आपण व्हिडिओ टाकायचा कसा, वाय-टी स्टुडिओला कसं जायचं, कारण मला त्याची काहीच कल्पना नाही. त्याच्यामुळे हे सगळं काम त्याने सांभाळलं. साधारण 3 महिने त्याने माझं हे काम सांभाळलं. त्याच नंतर 3 महिने झाले आणि 31 मेला माझ्याकडे एक निकिता म्हणून मुलगी आली. ती माझ्याकडे अभ्यासासाठी म्हणून आली, म्हणजे शिक्षणासाठी म्हणून मी तिला बोलावली आणि ती शिक्षणासाठी म्हणून माझ्याकडे आली. मग जून महिन्यापासून ते आत्तापर्यंत आता जवळजवळ आज माझ्या चॅनेलला 3 वर्ष झाली आहेत. 3 वर्ष माझ्या चॅनेलची संपूर्ण धुरा त्या मुलीनं सांभाळलेली आहे. चॅनेल सुरू करणं खूप सोपं वाटतं. आपण जेव्हा दुसऱ्याचा व्हिडिओ बघतो तेव्हा वाटतं, "अरे बापरे! किती हे सोपं आहे," असं वाटतं. पण तिथे आपण सुरू केल्यावर त्याच्यात येणाऱ्या अडचणी आपल्याला समजतात आणि अशा खूप अडचणी असतात. व्हिडिओ करणं, तो एडिट करणं, तो टाकणं, हे सगळं करणं. त्याच्यात YouTubeवाल्यांचे नियम असतात, की 1,000 सबस्क्रायबर आणि 4,000 तास वॉच टाईम झालं, की आपलं चॅनेल तिकडे मॉनिटाईज होतं. मग हे सगळं माझं पुरं व्हायला 6 महिने लागले. साधारण 23 फेब्रुवारी 23ला माझं चॅनेल सुरू झालं आणि 8 ऑगस्ट 23ला माझं चॅनेल मॉनिटाईज झालं. म्हणजे 1,000 सबस्क्रायबर आणि 4,000 तास वॉच टाईम झाला. योगायोगानं आम्ही आमच्या मुलीकडे होतो खेडला. तिलाही खूप आनंद झाला. तिनं लगेचच YouTubeचा केक वगैरे आणून ते सगळं सेलिब्रेशन केलं आणि असा प्रवास माझा सुरू झाला. एकदा 1,000 सबस्क्रायबर झाल्यावर मलाही एनर्जी आली. आता आपलं चॅनेल मॉनिटाईज झालंय आणि मग पुढे सबस्क्रायबर आणि 4,000 तास वॉच टाईम झाल्यावर आपल्याला YouTube मान्यता देते आणि आपल्याला मान्यता मिळाल्यावर असा आपल्याला एक कोड येतो. हा, एडसन अकाउंट तयार करण्यासाठी हा आपल्याला कोड येतो. आता हे एडसन अकाउंट म्हणजे काय आणि ते कसं तयार करायचं ह्यातली माहिती मला अजिबातच नव्हती. मग माझी पुतणी सिद्धी आहे, तिला मी खाली बोलावलं. तिनं ते माझं सगळं मॉनिटायझेशन करून दिलं.
बँक अकाउंट अमुक सगळं जे काय होतं ते तिनं केलं. असा माझा प्रवास सुरू झाला. मग जसे जसे व्ह्यू यायला लागले तसं तसं मलाही त्याच्यात आवड निर्माण झाली, की नाही आता आपण हे सोडायचं नाही. काही झालं तरी आपण युट्यूब कडून एखादं पेमेंट तरी घ्यायचं, अशी माझी इच्छा होती. आणि त्याप्रमाणे परवा माझं पेमेंटही आलं पहिलं. ते मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. पण असा माझा प्रवास इथपर्यंत झाला. 22 जानेवारी 2024ला आम्ही अयोध्येला गेलो होतो आणि 23 तारीखला माझं युट्यूब चॅनेलला वर्ष होणार होतं. आमचा साधारण 30-35 लोकांचा ग्रुप होता. आम्ही छान एका हॉटेलला होतो मस्तपैकी. आणि तिथे त्या दिवशी 23 तारीखला माझ्या मोठ्या मुलीनं यांना सांगून ठेवलं होतं, की बाबा आज आपल्या युट्यूब चॅनेलला वर्ष होतंय, तुम्ही तिथे सेलिब्रेशन काहीतरी करा. माझ्या मिस्टरनी त्या तिथल्या सगळ्या म्हणजे ज्या मुली होत्या त्यांना सांगून माझ्यासाठी एक साडी खरेदी केली. आज ही मी ती साडी नेसूनच आहे आणि ही साडी मला त्यांनी घेतलेली आहे. युट्यूब चॅनेलला माझ्या पहिलं वर्ष झालं, 1 वर्ष पूर्ण झालं, यशस्वी प्रवास झाला. म्हणून तिथल्याही सगळ्या लोकांनी माझं कौतुक केलं. असं पहिल्या वर्षाचा माझा छान प्रवास झाला. पुढेही प्रवास अखंड चालू आहे आणि मी ते म्हणजे मला जमेल तसं अगदी जास्तीत जास्त. आणि माझे व्हिडिओ जे असे तुम्ही बघाल ना, तर म्हणजे बाजारचं साहित्य काही नाही, शक्यतो आपल्या घरातल्या साहित्यातच मी सगळं व्हिडिओ करते. मुद्दाम बाहेरून अगदी काहीतरी वेगळं आणलंय केलंय असं होत नाही. एखादा पदार्थ अगदी असा असेल की त्याला बाजारातलं जाऊन साहित्य आणायला लागलं, पण जनरल बघाल तर सगळं आपल्या रोजच्या साहित्यातून आणि रोजचे पदार्थ मी दाखवलेले आहेत. ते वेगवेगळ्या प्रकारानं करून दाखवलेत तुम्हाला. आता एक आमटीच करायची असेल तर ती मी वेगवेगळ्या प्रकारानं तुम्हाला करून दाखवली. असं हे माझा प्रवास छानपैकी सुरू झालेला आहे. आणि आता माझे 4000 सबस्क्रायबर झालेले आहेत. 4000 सबस्क्रायबर झाले आणि $100 झाल्याशिवाय युट्यूब कडून आपल्याला पेमेंट येत नाही. अशातच एक दिवशी दत्त जयंतीचा दिवस होता, 4 डिसेंबर. आणि मला आदल्या दिवशी रात्रीच मला मेसेज आला, युट्यूब कडून मेल आला, की तुमचे $100 पूर्ण झालेले आहेत. तुम्ही आता बँकेत तुमचं जाऊन बाकीचं सगळं पुरं करा. मग मी पहिला फोन माझ्या नातीला केला, की असं असं आपलं पेमेंट आता येणार आहे आणि म्हणजे आपलं $100 पूर्ण झाले. त्याचा तर आनंद भरपूरच होता मला झालेला. आणि त्यानंतर माझी मुलगी आलेलीच होती रत्नागिरीत. मुलगी जावई सगळीच आलेली होती रत्नागिरीत. तीही माझ्याकडे सकाळी येऊन गेली. आम्ही तोही क्षण आनंदानं सगळा साजरा केला. असताना साधारण 1 वर्ष 1.25 वर्ष झालं आणि घरात माझ्या मोठ्या अडचणी आल्या, आजारपण वगैरे आली. या काळात माझं चॅनेल 3-3 महिने म्हणजे मी व्हिडिओ टाकू शकले नाही. असं 6 महिने झाले. तरी सुद्धा मी पुन्हा त्याच्यातून उभी राहून न कंटाळता, म्हणजे असं बंद झालं थोडे दिवस, आपण व्हिडिओ टाकायचे बंद केले की नंतर आपल्याला कंटाळा येतो, आता राहून दे असं वाटतं. पण माझं ध्येय एकच होतं, की काही नाही, आपण याच्यात पुढे जायचं आहे. आणि मी ते करत राहिले. त्यानंतरही माझं चॅनेल मी सुरू ठेवलं आणि मला त्याचं यशही आलं. आणि हे सगळं करताना मी जे आज कणखरपणे उभी आहे, म्हणजे मी खरी पहिल्यांदा अशी भित्री किंवा अशी होते, खूप भित्री, कुठे काही वाजलं तरी मला सहन व्हायचं नाही, अतिशय भीती, म्हणजे कुठे चक्कर येऊन पण, म्हणजे असे माझ्यात बरेच दुर्गुण होते. पण ते दुर्गुण आता माझे बरेचसे गेलेत. म्हणजे असं कमतरता होती माझ्या शरीरात, की मी कुठे वाजलं तरी अशी मी पडायची, म्हणजे इतकं मला असं मन हळवं वगैरे असं होतं. पण याच वेळात मला एक चांगला ग्रुप मिळाला. मन की शक्ती म्हणून एक आमचा ग्रुप आहे. त्याच्या सर्व आमच्या माधुरीताई म्हणजे सोनालीताई कडवईकर म्हणून आहेत. आणि त्या ग्रुपला मी जॉईन झाले. आता मी त्या ग्रुपला साधारण 4 वर्ष जॉईन आहे. तो ग्रुप आमचा रात्री 9 ते 10:30 आमचं रोज मेडिटेशन, ध्यानसत्र असा रोज वर्ग असतो. तो आम्ही सातत्यानं मी करते, म्हणजे कधीही मी चुकत नाही. मी कुठे प्रवासात असले, काय असले, बाहेर असले तरी सुद्धा निदान लावून थोडंफार जे आपल्याला मिळेल तेवढं मी ऐकायचा प्रयत्न करते. त्याच्यातून माझ्याकडे बरीच सकारात्मकता आली. म्हणजे सगळ्या नकारात्मकता भरलेली होती, पण त्याच्यातून माझ्याकडे भरपूर सकारात्मकता आली. आणि मी आज जी काही उभी आहे ती त्या जोरावर आहे. मग आता चॅलेंज आलं तरी ते कसं परतवायचं हे, म्हणजे एवढी भीती वाटत नाही. पहिल्यांदा जे काही जरा जरी झालं तरी भीती वाटायची, तशी आता मला त्याच्यातून भीती वाटत नाही. असं करता करता माझं चॅनेल इथपर्यंत येऊन पोहोचलो. या चॅनेलमध्ये मला मदत करणारी भरपूर जण आहेत. विशेषतः माझं सगळं कुटुंब माझ्या पाठीशी आहे. मी विविध ठिकाणी स्पर्धेला गेले, म्हणजे पाककला स्पर्धा म्हटली की मी नेहमी जाते.
आणि नुसती जाते नाही तर येताना ते बक्षीस घेऊनही येते. मग जाताना असं म्हणजे परीक्षेला स्पर्धेला जाणं सोपं असतं. तर तसं काही हे नाही. म्हणजे कसं घरातून पदार्थ करून न्यायचा असतो, तिथे आपण तो सादर करायचा असतो. असं मी बऱ्याच वेळा स्पर्धा केल्या, त्याच्यात मला यशही मिळालं. पण जेव्हा आता काही ठिकाणी आपल्याला परीक्षक म्हणून बोलावतात, त्यावेळी मात्र खरंच चॅलेंज असतं, की नेमका पदार्थाचा आपण नंबर कोणाला द्यायचा? कारण आपण सगळ्यांच्या पदार्थाच्या चवी घेतो आणि खरंच कोणाचा नंबर काढायचा हा मोठा प्रश्न पडतो. आता आम्हाला म्हणजे परीक्षक म्हणूनही बोलावतात. एवढा सगळा प्रवास झाल्यावर आता परीक्षण करायलाही बोलावलं जातं. पण त्यावेळी खरंच प्रश्न पडतो. त्याच्यामुळे मी म्हणेन, की स्पर्धक म्हणून जाण्यात खूप आनंद असतो. त्याच्यात मजा असते. जरी नंबर आला नाही तरी काही वाटत नाही. पण परीक्षण करणं खूप कठीण असतं. पण तेही आता मी करायला लागलेली आहे. मी आता तिथेही जायला लागलेली आहे. माझ्या या प्रवासात मला माझ्या घरातील सगळी माणसं म्हणजे विशेषतः अगदी माझं कुटुंब मोठं आहे त्याच्यामुळे माझ्या सासूबाई आहेत, एक सासरे आहेत किंवा माझे दीर आहेत, 10 दीर आहेत, 9-10 जावा, आमचं मोठं कुटुंब आहे. पण ह्या सगळ्यांचा मला भरपूर पाठिंबा आहे. जसं माझ्या मुली, माझी नातवंड यांचा पाठिंबा आहे, तसंच माझ्या घरातल्या सगळ्या कुटुंबाचा मला पाठिंबा आहे. माझं माहेरही जवळ आहे, त्याच्यामुळे माहेरचा माझा भाऊ, भाऊजय, माझी भाचवंड, सगळ्यांचा, बहिणी सगळ्यांचा मला पाठिंबा आहे. म्हणजे त्यांना सगळ्यांना एक वेगळं वाटतं, हे क्षेत्र वेगळं आहे. त्याच्यामुळे तू हे करतेस हे सगळ्यांना आवडतं. विशेषतः आणखीन सुचवतात, असं कर, तसं कर, तुला काय हवंय का, तुला काय आणून देऊ का, असं प्रत्येकाचा प्रश्न असतो. नंबर आल्यावर मी एकदा एक फोन एका जावेला केला की लगेचच माझा तो नंबर व्हायरल होतो आणि सगळ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होतो. त्यावेळी खूप बरं वाटतं. म्हणजे एखादं बक्षीस आपण स्टेजवर घेऊन स्वीकारताना तो आनंद जो काय मिळतो ना, तो खरंच अवर्णनीय आहे. आणि ह्यामध्ये माझी माझ्या नातवानं माझं थंबनेल केलं. माझा नातू खवय्या आहे आणि म्हणजे सगळीच आमची पटवर्धन कंपनीच आमची सगळी खवय्यी आहेत. सगळ्यांना खाण्याची आवड आहे. त्याच्यामुळे खवय्ये आहेत आणि माझा नातू तर खवय्या आहे. नातीनं चॅनेल सुरू केलं, नातवानं माझं थंबनेल केलं आणि मिस्टर तर माझ्या अखंड पाठीशी आहेत. म्हणजे मला जे काही लागणारं असेल म्हणजे ते कुठेही मला कमी पडू देत नाहीत. जे तुला हवंय ते मी आणून देतो. म्हणजे कधीही अमुक गोष्ट घरात नाहीये तर ते लगेच जाणार, मला उपलब्ध करून देणार. कधीही त्यांनी कटकट केलेलं नाही या बाबतीत किंवा कुठे जाऊ नको, काही नको असं काही नाही. त्यांनी मला प्रत्येक क्षेत्रात जिथे जिथे चांगलं काही असेल तिथे तू जा, तू म्हणजे प्रत्येक ठिकाणी पुढे हो, त्याच्यात त्यांनाही आनंद असतो. माझं कुठे नाव आलं की त्यांनाही त्याच्यात आनंद असतो. माझे दीर, माझ्या जावा खूप आनंद, म्हणजे सगळ्यांना एक हे क्षेत्र वेगळं असल्यामुळे त्याचा आनंद आहे. आणि खरंच त्यांना कौतुक वाटतं. एक आपली मोठी वहिनी आहे आणि ती हे सगळं करते, ह्याचा खूप आनंद आहे. माझ्या सासूबाईंनाही सुनेचं कौतुक आहे असं. आणि अशा या मोठ्या कुटुंबात म्हणजे माझं खरं म्हणाल तर आम्ही त्याला गोकुळच म्हणतो. खूप छान अनंताची सेवा, आमच्या घरी अनंताचा उत्सव असतो. म्हणजे त्या अनंताची सेवा करून मला अनंत काही मिळालं. म्हणजे आणि ते इतकं मिळालं की त्याचं मी म्हणजे इथे तुम्हाला नाही सांगू शकत मला काय मिळालं आणि काय नाही मिळालं ते. खरंच आम्हाला खूप काही मिळालं. असा हा माझा युट्यूबचा प्रवास 3 वर्षाचा. खूप अडचणी, अनंत काही काही म्हणजे इथे मी काही वेळा सांगूही शकत नाहीये, इतक्या मला अडचणी आल्या त्याच्यात. पण मी ते यशस्वीपणे पार पाडलंय. आणि आता तुम्हाला विशेषतः आधी माझी मुलगी जी निकिता आहे, तिचे तर मी किती आभार मानू. म्हणजे खरंच एवढं कोणीही करू शकत नाही. स्वतःचं मूल सुद्धा करू शकत नाही. एवढं ती माझ्यासाठी करते. म्हणजे आज YouTubeचे माझे जे व्हिडिओ आहेत त्याचा 75% सहभाग तिचा आहे. खरंच रेसिपी फक्त मी करतेय. पण बाकी सगळे म्हणजे पडद्यामागचा कलाकार म्हणतात तशी ती आहे. ती मला खूप मदत करते. माझ्या सगळ्या भाजी चिरून दे, सगळी तयारी करून दे. मग फक्त म्हणतात ना फोडणीला टाकायचं असतं तसा प्रकार असतो. पण ते एवढं सगळी ती करते. म्हणजे तिचे मी कितीही आभार मानले तरी ते कमीच आहेत. अशी ही मुलगी मला मिळालेली आहे. हा सगळा मी माझा परिवार तुम्हाला नक्की एकदा दाखवणार आहे. आणि हे सगळं सेलिब्रेशन आमचं मोठं करायचा विचार होता. पण आता परीक्षा सुरू आहेत त्याच्यामुळे आम्हाला काही शक्य झालेलं नाही. म्हणून आता हा छोटासा प्रयत्न माझा व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आहे. आता ही माझा 3 वर्षाचा प्रवास 4000 सबस्क्रायबर झालेले आहेत. आता ह्या 4000 सबस्क्रायबरनी जर ठरवलं तर माझं चॅनेल केव्हाच पुढे जाईल.
ह्याची मला खात्री आहे आणि ते तुम्ही न्याल याची मला गॅरंटी आहे. कारण एकेका माणसानं जरी 10 सबस्क्रायबर जमवायचे म्हटले तरी कधीच केव्हाच माझं चॅनेल मोठं होऊ शकेल आणि ते नक्की होईल. कारण मी एकदा आता जे पाय टाकलाय ते मी नक्की करणार पुढे, असं माझा हे चॅनेलचा प्रवास आहे. सगळ्या गोष्टीत मला एक सांगायचंय की आता माझं हे युट्यूब चॅनेल सुरू आहे. खरं म्हणाल तर मला आता ह्याची म्हणजे मला ते पैसे मिळतील, मी काहीतरी त्याच्यावर माझं पोट अडलंय असं माझं काहीही नाहीये. पण याच्यातून काहीतरी समाजोपयोगी कार्य व्हावं अशी माझी इच्छा आहे. आतापर्यंत तुम्हाला म्हणजे मला सांगायला आनंद वाटतोय, साधारण 10-12 मुलींचं मी कन्यादान साडी चोळी नेसून आणि मणिमंगळसूत्र घालून केलेलं आहे. कन्यादान याचा अर्थ म्हणजे प्रत्यक्ष कन्यादान केलं नाही, पण कन्यादानाला लागणारं कुणाला आंदंडे, साडी चोळी आणि हे मणिमंगळसूत्र हे बांधून मी 10-12 मुलींचं असं कार्याला मदत केलेली आहे. असंच कार्य पुढे अविरत चालू राहावं असं मला वाटतं आणि ते तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं ते नक्की होईल माझ्या हातून, अशी माझी खात्री आहे. माझ्या या युट्यूबचे सपोर्टर उद्धव पटवर्धन माझे मिस्टर हे माझ्या पाठीशी सदैवपणे खंबीर उभे आहेत आणि याच जोरावर माझं हे युट्यूब चॅनेल सुरू आहे. आता वेळ आली आहे माझं पेमेंट सांगण्याची. युट्यूबच्या नियमाप्रमाणे पेमेंट सांगायचं नसतं, पण मी तुम्हाला एक साधारणशी आयडिया देईन माझं पेमेंट किती आलंय ते. पेमेंट माझं खूप आलेलं नाही, पेमेंट थोडंच आलं, पण त्याच्यात मला आनंद आहे आणि पेमेंटचा आकडा न सांगता येत नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला वस्तू सांगते. मी त्या पेमेंट मधून एक प्रेस्टिजचा मिक्सर आणि प्रेस्टिजचा कुकर घेऊ शकले, एवढं माझं पहिलं पेमेंट आलं आणि मी त्याच्यात अत्यंत आनंदी आणि समाधानी आहे. आणि माझं चॅनेल तुम्ही बघत राहा. माझं चॅनेल जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा हा सगळा जीवन प्रवास तुम्ही ऐका. धन्यवाद. ह्याच्यात मध्ये बोल